So this is problem number 8. From the following balance sheet of Sandeep Limited as on 31st March 2015, liability side and asset side. So in the liability side, 10% preference shares of rupees 100 each and total preference share capital is 4 lakh. Equity shares of rupees 10 each. Total equity share capital is 10 lakh. Then 12% debentures, 12% debentures 7 lakh 50,000. Then bank overdraft 50,000. Sundry creditors 1 lakh 40,000. Bills payable 35,000. And there are some assets. से आपण डायरेक्टली त्याच्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या ऍडजस्टमेंट्स बघूया आणि प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करूया. The preference dividend is in arrears for 4 years. The following scheme of capital reduction was sanctioned by the court and agreed by the shareholders. See, preference dividend related आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. Preference dividend is in arrears for 4 years. See, 4 years साठी जो preference dividend आहे, preference dividend हा preference shares वर dividend दिला जातो आणि तो जो dividend आहे तो 4 years साठी arrears मध्ये. आपल्याला पुढे ऍडजस्टमेंट त्याची येईल. The preference shares are to be reduced to rupees 50 each and equity shares of rupees 2 each, both being fully paid. See, preference shares आहेत, preference shares ची व्हॅल्यू इथे 100 रुपीज दिलेली आहे. बट ते रिड्यूस केलेत, इट रिड्यूस टू रुपीज 50. सो 100ची जी 100 रुपीज जी व्हॅल्यू होती ती रिड्यूस करून त्यांनी 50 रुपीज केलेली आहे. सो आपल्याला जर न्यूली इश्यू करायचे आहेत प्रेफरन्स शेअर्स ते 50 रुपीजचे करायचे आहेत. अँड देन इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 2 इच. सो जे इक्विटी शेअर 10 रुपीजचे दिलेले आहेत ते रिड्यूस करून त्यांनी रुपीज 2 केलेले आहेत, 2 रुपीजचे केलेले आहेत. सो न्यूली इश्यू करताना आपण 2 रुपीजचे इक्विटी शेअर्स जे आहेत ते इश्यू करायचे आहेत. बोथ बिंग फुल्ली पेड. दोन्ही फुल्ली पेड आहेत. आता इथे फर्स्ट ऍडजस्टमेंटच्या आपल्या 2 एंट्रीज होणार आहेत. फर्स्ट प्रेफरन्स शेअर्सची होईल. जे प्रेफरन्स शेअर्स 100 रुपीजचे आहेत ते फर्स्ट कॅन्सल होतील, ते डेबिट होतील. देन 2 प्रेफरन्स शेअर्स जे न्यूली इश्यू करायचे आहेत 50 रुपीजचे ते क्रेडिट होतील अँड देन त्यांच्यातला जो डिफरन्स असेल तो कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केला जाईल. सेम इक्विटी शेअर्स रिलेटेड सुद्धा होणार आहे. फर्स्ट जे इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे ते डेबिट होईल, ते कॅन्सल होईल अँड देन जे न्यूली इश्यू करायचे ते क्रेडिट होईल आणि त्यांचा जो डिफरन्स आहे तो कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केला जाईल. लेट्स विल सी द एंट्रीज. फर्स्ट प्रेफरन्स शेअरची आपण एंट्री बघतोय. प्रेफरन्स शेअर्स आर टू बी रिड्यूस टू रुपीज 50. सो जे 100 रुपीजचे प्रेफरन्स शेअर्स आहेत ते फर्स्ट डेबिट करून घेतलेले आहेत. 10% preference shares. So number of share 4,000 into 100 rupees. So amount is 4 lakh. So इथे जे 4 lakh जे ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेले आहेत ते आपण डेबिट केलेले आहेत आणि ते कॅन्सल झालेत. सो आपल्याला न्यूली जे इश्यू करायचे आहेत 50 रुपीजचे ते आपण क्रेडिट करायचे आहेत. टू 10% प्रेफरन्स शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स विल बी सेम. नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते कुठेही चेंज होत नाही आहेत, ते कॉन्स्टंट आहेत. जस्ट त्याची जी 100 रुपीजची व्हॅल्यू होती ती त्यांनी रिड्यूस करून 50 रुपीजची केलेली आहे. सो द अमाऊंट इज 2 लाख रुपीज. जेवढे रिड्यूस झालेले आहेत त्यांचा जो डिफरन्स येतोय तो सगळा आपल्याला कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायचा आहे. हे आपले 2 लाख रुपीजचे जे शेअर्स आहेत ते रिड्यूस झालेले आहेत, रिडक्शन झालेलं आहे. इथे हाफ ऍडजस्टमेंट जे ते आपले कम्प्लीट झाले. नेक्स्ट इक्विटी शेअर्स टू रुपीज 2 इच. सो जे इक्विटी शेअर्स आहेत 10 रुपीजचे ते रिड्यूस करून त्यांनी 2 रुपीजचे केलेत. सो रिडक्शन जे आहे ते 8 रुपीजचं इथे झालेलं आहे. सो इक्विटी शेअर फर्स्ट जे इक्विटी शेअर कॅपिटल 10 लाख रुपीजचं दिलेलं आहे. सो ते आपल्याला डेबिट करायचं आहे. डेबिट मीन्स ते आपण कॅन्सल करतोय अँड न्यूली इश्यू करतोय इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 2. So equity share capital, number of shares 10 रुपीज चे इक्विटी शेअर आहेत. टोटल इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला 10 लाख रुपीजचे. सो नंबर ऑफ शेअर्स 1 लाख.
1 lakh into 10, it is 10 lakh. सो आपण हे डेबिट केलेले आहेत. अँड देन इक्विटी शेअर्स रिड्यूस केलेत टू ₹2. सो आपल्याला न्यूली इश्यू जे इक्विटी शेअर्स करायचे ते ₹2 करायचे आहेत. सो टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट नंबर ऑफ शेअर विल बी द सेम. सो अमाउंट इज 2 lakh. 8 रुपीजचे शेअर्स आहेत ते आपले रिड्यूस झाले बिकॉज व्हॅल्यू होती 10 रुपीज जी होती ती 2 रुपीज केली आहे. सो 8 रुपीजचे जे इक्विटी शेअर्स आहेत ते रिड्यूस झालेले आहेत, त्यांचं रिडक्शन झालेलं आहे, ते आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. बघा फर्स्ट एंट्री समजली का सगळ्यांना? द प्रेफरन्स शेअर्स आर टू बी रिड्यूस टू ₹50. सो 100 रुपीज जी व्हॅल्यू होती ती रिड्यूस करून त्यांनी 50 रुपीज केलेली आहे. सो आपण 100 रुपीजचे जे शेअर्स होते ते फर्स्ट डेबिट करून घेतलेत, ते कॅन्सल करून घेतलेत अँड देन न्यूली इश्यू केलेत 50 रुपीजचे शेअर्स. सेम कंडिशन इक्विटी शेअर्सची पण झाली आहे. इक्विटी शेअर कॅपिटल इक्विटी शेअर्स आहेत ते 10 रुपीजचे होते, ते रिड्यूस करून 2 रुपीजचे केलेले आहेत. सो इथे न्यूली इश्यू करताना 2 रुपीजचे इक्विटी शेअर आपल्याला न्यू इश्यू करायचे आहेत. सो फर्स्ट जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे ते आपण डेबिट करून घेतलंय, ते कॅन्सल केलंय अँड जे न्यूली इक्विटी शेअर्स आहेत 2 रुपीजचे ते आपण क्रेडिट केलेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट समजले सगळ्यांना? Yes. 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 ओके. सो यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम नाही? No. 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 So the next adjustment of the preference dividend is in arrears 3/4 to be waived and remain to be paid in cash. सी नॉर्मली आपल्याकडे बरेचसे प्रॉब्लेम्स झालेत त्याच्यात जो प्रेफरन्स डिव्हिडंड आहे तो फर्गो केलेला आहे. सो जेव्हा ते फर्गो करतात, जेव्हा ते कॅन्सल करतात, तेव्हा तिथे कोणतीही एंट्री होत नाही. बट आता इथे ट्रान्झॅक्शन सांगितलंय. सी ऑफ द प्रेफरन्स डिव्हिडंड इज इन ॲरियर्स 3/4 टू बी वेव्ड अँड रिमेनिंग टू बी पेड इन कॅश. जो प्रेफरन्स डिव्हिडंड आहे त्यातली 3/4 अमाऊंट जी आहे ती आपल्याला ती वेव्ह केलेली आहे. सो ती आपल्याला लेस करायची आहे अँड जो रिमेनिंग प्रेफरन्स डिव्हिडंड आहे तो कॅशमध्ये आपल्याला पेड करायचा आहे. सी आपण याची एक वर्किंग नोट मी केली ती आपण बघूया कशी करायची. फर्स्ट प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंड इज कॅल्क्युलेटेड ऑन प्रेफरन्स शेअर्स. सो इथे प्रेफरन्स शेअर्स दिसतात. प्रेफरन्स शेअर्स 10% प्रेफरन्स शेअर्स अँड टोटल प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज 4 lakh. सो ही जी ॲडजस्टमेंट आहे ही प्रेफरन्स शेअर्सशी रिलेटेड आहे. आपण वर्किंग नोट बघूया. सी प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंड कसा कॅल्क्युलेट करणार आहेत तर प्रेफरन्स शेअर कॅपिटलवर. सो टोटल प्रेफरन्स शेअर कॅपिटल 4 lakh रुपीजचं आहे अँड 10% तिथे इंटरेस्ट दिलेला आहे. सो प्रेफरन्स डिव्हिडंड आपण कॅल्क्युलेट करताना 10% ऑन 4 lakh जेवढे प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटला आपल्याला जेवढे प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं आहे त्याच्यावर आपण 10% अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे. सो वी गेट 40,000 अँड दिस 40,000 इज फॉर 1 year. सो इथे 1 yearचा जो प्रेफरन्स डिव्हिडंड आहे तो फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. सी पुन्हा एकदा सांगते. प्रॉब्लेममध्ये 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच दिलेले आहेत. टोटल प्रेफरन्स शेअर कॅपिटल 4 lakh रुपीजचं आहे. सो आपल्याला प्रेफरन्स डिव्हिडंड कॅल्क्युलेट करताना 4 lakh रुपीजवर 10% कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. सो इथे वर्किंग नोट आहे. सो प्रेफरन्स डिव्हिडंड इथे मी कॅल्क्युलेट केला आहे 10% ऑन 4 lakh. सो वी गेट 40,000 फॉर 1 year. सो दिस डिव्हिडंड इज फॉर 1 year. 1 yearसाठी 40,000 जो डिव्हिडंड आहे हा असणार आहे. प्रॉब्लेममध्ये काय म्हटलंय? द प्रेफरन्स डिव्हिडंड इज इन ॲरियर्स फॉर 4 years. सो जो ॲरियर्स जो जो डिव्हिडंड आहे तो ॲरियर्समध्ये 4 yearsसाठी आहे. सो आपण 1 yearचा कॅल्क्युलेट केलाय. सो 4 yearsचे किती असतील तर 40,000 इंटू 4 years. सो 4 yearsसाठी प्रेफरन्स डिव्हिडंड 1,60,000 आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर इथे 1,60,000 हे 4 yearsचा ॲरियर्समध्ये आहे अजून.
त्यातली ऍडजस्टमेंट मध्ये काय म्हटलंय, of preference dividend in arrears, 3/4 to be waived and remaining to be paid in cash. So जे 1,60,000 आपण कॅल्क्युलेट केले 4 इयर्स साठी, जो arrears मध्ये प्रेफरन्स डिव्हिडंड होता त्यातली 3/4 अमाऊंट जी आहे ती वेव्ह करायची. वेव्ह करायची मीन्स ती लेस करायची, ती रिड्यूस करायची, ती कॅन्सल करून टाकायची. अँड रिमेनिंग टू बी पेड इन कॅश, अँड जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती आपल्याला पेड करायची. सो सी द वर्किंग नोट. सो आपण जो 4 इयर्सचा प्रेफरन्स डिव्हिडंड जो कॅल्क्युलेट केला दॅट इज 1,60,000 लेस 3/4 ऑन 1,60,000. आता 1,60,000 वर 3/4 अमाऊंट कॅल्क्युलेट करून ती अमाऊंट आपल्याला 4 इयर्सचा जो डिव्हिडंड होता त्यातून आपल्याला लेस करायचे, अँड देन वी गेट 40,000 अमाऊंट. 1,60,000 less 1,20,000, we get 40,000 amount. So it should be paid in cash. So ही जी 40,000 रिमेनिंग अमाऊंट आहे ही आपल्याला कॅश मध्ये पेड करायची. रेफरन्स डिव्हिडंडचं कॅल्क्युलेशन कळलंय सगळ्यांना? Yes. Yes. कोणाला काही डाऊट्स आहेत? No. ओके. सो आपण एंट्री पास करायची. प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे हा आपण पेड केलेला आहे. आता प्रेफरन्स डिव्हिडंड आपण पेड कसा करणार, तर बँक अकाउंट मधून आपण जो प्रेफरन्स डिव्हिडंड आहे तो पेड करणार आहोत. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. $40,000. ही वर्किंग नोट प्रेफरन्स डिव्हिडंडची आहे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बिंग प्रेफरन्स डिव्हिडंड पेड. आपण प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे तो पेड करायचा आहे, कॅशमध्ये त्यांना पेड करायचा आहे, बट ती अमाऊंट आपल्या बँकेमधून जाणार आहे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट केलेलं आहे अँड बँक अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. एंट्री कळलंय सगळ्यांना? Yes. See, the third adjustment, the debenture holders to take over plant and machinery at rupees 6,50,000 in part satisfaction of their claim. The remaining claim should be converted into 40% debentures. See, the debenture holders take over plant and machinery. So debenture holders ने आता जे आपल्या डिबेंचर्स आहेत ती लायबिलिटी आहे ती आपल्याला फुलफिल करण्यासाठी त्यांनी काय केलंय, तर प्लांट अँड मशिनरी जी आहे ती टेक ओव्हर केलेली आहे 6,50,000. बट प्रॉब्लेम मध्ये जी आपल्याला प्लांट अँड मशिनरी जी लायबिलिटीज जी ऍसेट आपल्याला दिलेली आहे ऍसेट साईडला तिची व्हॅल्यू किती आहे, 6,00,000 रुपीज. बट त्यांनी किती केले, टेक ओव्हर 6,50,000 इन पार्ट सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर क्लेम. सो त्यांचा जो क्लेम आहे फर्स्ट 12% डिबेंचर्स, 12% डिबेंचर्स जे आहेत ते 7,50,000 आहेत. सो ते 7,50,000 सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांनी प्लांट अँड मशिनरी जी आपली ऍसेट आहे ती टेक ओव्हर केलेली आहे. पण इथे ऍडजस्टमेंट मध्ये सांगताना अमाऊंट त्यांनी 6,50,000 म्हटलेलं आहे आणि ऍक्च्युअली आपल्याकडे प्लांट अँड मशिनरी किती रुपीजची आहे, 6,00,000 रुपीजची. मग तिथे 6,50,000 हे सॅटिस्फाय होत आहेत का, तर त्या 6,50,000 मधले फक्त 6,00,000 जे आहेत ते आपण प्लांट अँड मशिनरी टेक ओव्हर करून देऊ शकतो. सो जे 50,000 अमाऊंट जी आहे ती आपली कॅपिटल रिडक्शनला जाईल. टोटल क्लेम आपल्याला सॅटिस्फाय करायचा 7,50,000चा. बट इथे सॅटिस्फाय करताना आपल्याकडे 6,00,000 अमाऊंट दिलेली आहे. तर आपण 6,00,000 जी अमाऊंट आहे ती आपण प्लांट अँड मशिनरी मधून देणार आहोत. अँड देन आपल्याला जी टेक ओव्हर करताना त्यांनी सांगितलंय 6,50,000. सो 7,50,000चा क्लेम आहे तो फुलफिल करण्यासाठी 6,50,000 दिल्यावर जे रिमेनिंग 1,00,000 रुपीज राहतात ते 1,00,000 रुपीज जे आहेत ते त्यांनी काय सांगितलंय, द रिमेनिंग क्लेम शुड बी कन्व्हर्टेड इंटू 14% डिबेंचर्स. सो जो रिमेनिंग क्लेम आहे तो त्यांना 14% डिबेंचर मध्ये
कन्वर्ट करून त्यांना पेड करायचंय. सो विल सी द एंट्री. फर्स्ट जे आपले 12% डिबेंचर्स आहेत ते डेबिट होतील, ते कॅन्सल होतील बिकॉज ते आपल्याला पेड करायचे. 12% डिबेंचर्स 7,50,000 डेबिट. $7,50,000. So liability आपली 7,50,000 आहे. The debenture holders to take over plant and machinery at 6,50,000. त्यांनी प्लांट अँड मशिनरी टेक ओव्हर केलेली आहे 6,50,000 ला. बट ऍक्च्युली आपल्याकडे प्लांट अँड मशिनरी किती रुपीजची आहे? 6 लाख रुपीजची. सो त्यांनी टेक ओव्हर केले, बट आपण इथे घेताना प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू जी आहे ती 6 लाख रुपीज घेणार आहोत बिकॉज आपल्याकडे अवेलेबल जी आहे ती 6 लाख रुपीजची प्लांट अँड मशिनरी आहे. त्यांनी सांगताना काय म्हटलं इथे ऍडजस्टमेंटमध्ये 6,50,000 त्यांनी टेक ओव्हर केलेत. सो हे जे वरचे 50,000 आहेत हे आपले कॅपिटल रिडक्शनला जातील बिकॉज ते आपल्याकडे नाहीच आहेत तिथे अवेलेबल. इथे जी व्हॅल्यू आहे ती अप्रिसिएट करून सांगितली प्लांट अँड मशिनरीची. अँड देन जो क्लेम होता 7,50,000चा तो क्लेम त्याने फुलफिल करण्यासाठी 6,50,000 जे अमाऊंट आहे 6,50,000 त्यांनी सॅटिस्फाय केलेली आहे. सो जी रिमेनिंग अमाऊंट आहे 1 लाख रुपीज, ती 1 लाख रुपीजची जी अमाऊंट आहे ती त्यांना 14% डिबेंचर्स आहेत ते त्यामध्ये सेटल करून द्यायचे. त्याचे त्यांना 14% डिबेंचर्समध्ये अमाऊंट ती कन्व्हर्ट करून द्यायचे. सो टू 14% डिबेंचर्स 1 लाख. एकदा पुन्हा सांगते. डिबेंचर्स होल्डर टेक ओव्हर प्लांट अँड मशिनरी. जे डिबेंचर्स दिले 12% डिबेंचर्स 7,50,000. इथे लायबिलिटी आहे आपली 7,50,000. ती फुलफिल करण्यासाठी त्यांनी काय केलंय? टेक ओव्हर केले प्लांट अँड मशिनरी ॲट रुपीज 6,50,000. सो त्यांनी प्लांट अँड मशिनरी टेक ओव्हर केली. सो डेबिटला जाताना 12% जे डिबेंचर्स आहेत ते आपले जाणार आहेत अँड क्रेडिटला त्यांनी जी टेक ओव्हर केलेली आहे मशिनरी ती आपली क्रेडिटला जाणार आहे, दॅट इज प्लांट अँड मशिनरी. हे 6,50,000 तिथे रेकॉर्ड करता आले असते, बट प्लांट अँड मशिनरी आपल्याकडे अवेलेबलच 6 लाख रुपीजची आहे. सो 50,000 ही जी अमाऊंट आहे ती त्यांनी अप्रिसिएट करून सांगितलेली आहे. ऍक्च्युअल आपल्याकडे किती अमाऊंट आहे? 6 लाख. सो आपण तिथे 6,50,000 नाही तर 6 लाख रुपीज जी आहे ती अमाऊंट सॅटिस्फाय करू शकतो. सो जे वरचे 50,000 आहेत जी अमाऊंट त्यांनी अप्रिसिएट करून सांगितलेली आहे ती आपली कॅपिटल रिडक्शनला जाणार आहे. सो आउट ऑफ 7,50,000 आपण त्यांना 6,50,000 चा क्लेम जो आहे तो सॅटिस्फाय केलेला आहे इथे. सो जे रिमेनिंग अमाऊंट आहे दॅट इज 1 लाख रुपीज. 1 लाख रुपीज आहेत. द रिमेनिंग क्लेम शुड बी कन्व्हर्टेड इंटू 14% डिबेंचर्स. सो जे 1 लाख रुपीज आहेत ते 1 लाख रुपीज त्यांना 14% डिबेंचर्समध्ये कन्व्हर्ट करून द्यायचे. दॅट्स वाय हिअर टू 14% डिबेंचर ऑफ रुपीज 1 लाख रुपीज. बिग डिबेंचर्स आर सेटल्ड. एंट्री समजल्या का सगळ्यांना? Yes. Yes. Okay. Next is creditors agree to reduce their claim by 20,000. See, creditors agree to reduce their claim by 20,000. So इथे creditors जे दिलेले आहेत 1,40,000 चे इथे creditors दिलेले आहेत त्यातले त्यांनी 20,000 चा जो क्लेम आहे तो त्यांनी रिड्यूस केलेला आहे. त्यांचा जो क्लेम आहे तो त्यांनी सॅक्रिफाईस केलाय, फर्गो केलेला आहे. मीन्स इथे जे आपले 20,000 रुपीज आहेत हे आपले कॅपिटल रिडक्शनला जाणार आहेत. आता इथे रिड्यूस बाय 20,000 म्हटलेलं आहे. सो इथे डिरेक्टली एंट्री पडेल क्रेडिटर्स अकाउंट डेबिट कॅपिटल रिडक्शन अकाउंट. अमाऊंट डिरेक्टली इथे आपले 20,000 जाणार आहे बिकॉज त्यांचा जो क्लेम आहे 1,40,000 चा त्यापैकी त्यांनी म्हटलंय 20,000 अमाऊंट जी आहे ती त्यांनी क्लेम जो आहे तो आपला रिड्यूस केलेला आहे. सो डिरेक्टली 20,000 अमाऊंट जाणार आहे creditors account debit to capital reduction account. See, bills payable
टू बी इमिजिएटली. आता बिल्स पेएबल, प्रॉब्लेममध्ये बिल्स पेएबल दिलेले आहेत. 35,000 चे बिल्स पेएबल दिलेत. आता हे बिल्स पेएबल इमिजिएटली पेड करायचे आहेत. सो बँकमधून ही अमाउंट आहे ती आपली जाणार आहे. बट ॲसेटमध्ये इथे कुठेही बँक दिसत नाहीये किंवा बँक बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स कुठेही दिसत नाहीये. बट प्रॉब्लेममध्ये एक ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. ते आपण बघूया. 7th ॲडजस्टमेंट. Secured loan of rupees 1,50,000 at 12% per annum is to be obtained by mortgaging land and building for repayment of bank overdraft, bills payable and reconstruction expenses 15,000. सो हे जे सिक्युअर्ड लोन आहे 1,50,000 ते कंपनीला रिसिव्ह झालेलं आहे. ते कंपनीने ऑब्टेन केलेलं आहे बाय मॉर्गेजिंग लँड अँड बिल्डिंग. मग ते जे लोन आहे ते लोन कंपनीने घेतलेलं आहे आणि त्याला मॉर्गेज त्यांनी लँड अँड बिल्डिंग जे आहे ते ठेवलेलं आहे. सो आपल्या बँकमध्ये अमाऊंट जी आहे ती 1,50,000 येणार आहे बिकॉज आपण ते लोन जे आहे ते रिसिव्ह केले. जे लोन आहे ते आपण घेतलेलं आहे बाय मॉर्गेजिंग लँड अँड बिल्डिंग. सो आता जे बिल्स पेएबल आहेत किंवा बँक ओव्हरड्राफ्ट आहे किंवा रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस आहेत हे त्या 1,50,000 मधून त्या बँकमध्ये असलेल्या 1,50,000 मधून आपल्याला पेड करायचे. सो आता जी ऍडजस्टमेंट आहे बिल्स पेएबल टू बी पेड इमिडिएटली. सो जे बिल्स पेएबल आपल्याला पेड करायचे सो आपण हे जे ते बँकमधून करणार आहोत. बँकमध्ये 1,50,000 चे आपण जे लोन घेतलेलं आहे ती लोनची जी अमाऊंट आहे लोनची जी अमाऊंट आहे 1,50,000 ती त्या अमाऊंटमधून आपल्याला बिल्स पेएबल जे आहेत ते पेड करायचे. So the entry will be bills payable account debit to bank account. So आपले बिल्स पेएबल जे आहेत 35,000 चे ते आपल्याला पेड करायचे. बिल्स पेएबल account debit 35,000 to bank account. सी बँक अकाउंट म्हटलं ॲसेट साईडला कुठेही बँक दिसत नाहीये किंवा कॅश बॅलन्स दिसत नाहीये. बट जो आपल्याला जे आपण लोन घेतलेलं आहे जे लोन 1,50,000 जे आपण लोन घेतलेलं आहे सिक्युअर्ड लोन त्यातून आपण जे ते बॅलन्सेस आपण पेड करतोय. मग ते रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस असतील किंवा बिल्स पेएबल असेल किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असेल. हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे आपल्याला त्या 1,50,000 मधून पेड करायचे आहेत. ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळले? Yes. 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 Okay. Next adjustment is goodwill, patents, profit and loss account, and preliminary expenses are to be written off entirely. So here goodwill, patents, profit and loss account and preliminary expenses हे आपल्याला completely entirely आपल्याला रिटर्न ऑफ करायचे. सो फर्स्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट जाईल आणि जी आपली नॉर्मल एंट्री असते आपण जे गुडविल रिटर्न ऑफ ते आपली एंट्री इथे पास होईल. Capital reduction account debit to goodwill, to patents, to profit and loss account and to preliminary expenses. हे सगळे जे आहेत ते आपल्याला राईट ऑफ करायचे. इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू goodwill that is 25,000. Next patents 15,000. Next is profit and loss account 8,20,000. And preliminary expenses
45,000. तर या सगळ्या अमाऊंटची जी टोटल आहे ती आपली कॅपिटल रिडक्शनला जाणार आहे. दॅट इज 9,05,000. Next. The following assets are to be revalued as under. See, sixth adjustment. The following assets are to be revalued as under: furniture rupees 25,000, stock in trade 68,000, land and building 5,80,000, sundry debtors 80,000. सो इथे जे ॲसेट्स आहेत आपल्या जे ॲसेट साईडला आपल्याला ॲसेट दिलेले आहेत ते रिव्हॅल्यूड केलेले आहेत. रिव्हॅल्यूड केलेत म्हणजे ते काय केलंय तर बॅलन्स शीटला जेव्हा हे आपण ॲसेट्स रेकॉर्ड करू तेव्हा या ज्या रिव्हॅल्यूड अमाऊंट्स दिलेले आहेत दॅट इज 25,000, 68,000, 5,80,000. सो ह्या अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचे आहेत रिव्हॅल्यूड झालेत म्हणजे. आणि इथे एंट्री करताना आपण बघायचं आहे ते फर्निचरची अमाऊंट जी आहे फर्निचरची अमाऊंट 35,000 दिलेली आहे. बट इथे रिव्हॅल्यूड करून त्याची अमाऊंट किती झाली आहे फर्निचरची 25,000 आहे. सो इथे फर्निचरच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन झालंय ती अमाऊंट जी आहे ती रिड्यूस झालेली आहे. सो इथे एंट्री अशी येईल कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू फर्निचर. देन व्हॉट अबाउट स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड प्रॉब्लेममध्ये आपल्याला 80,000चे दिलेले आहेत. बट इथे जी रिव्हॅल्यूड अमाऊंट आहे ती किती आहे 68,000. स्टॉक सुद्धा आपला रिड्यूस झालेला आहे. सो तो सुद्धा आपल्या क्रेडिटला जाईल. देन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग जी आपली आहे 6,50,000 ची दिलेली आहे. बट इथे रिव्हॅल्यूड करून त्याची अमाऊंट किती सांगितली आहे 5,80,000. सो इथे लँड अँड बिल्डिंग सुद्धा रिड्यूस झालेली आहे. व्हॉट अबाउट डेटर्स. डेटर्स प्रॉब्लेममध्ये आपल्याला 90,000चे दिलेले आहेत. बट ते रिव्हॅल्यूड अमाऊंट त्याची आहे 80,000. सो इथे ॲसेटच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सगळ्या रिड्यूस झालेल्या आहेत. सो द एंट्री विल बी कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू फर्निचर, टू स्टॉक इन ट्रेड, टू लँड अँड बिल्डिंग, टू सन्ड्री डेटर्स. ही आपल्याला एंट्री जी आहे ती आपल्याला करायची आहे. आता एंट्री करत असताना एंट्री तर समजली बट तिथे ज्या अमाऊंट्स येतील आता या रिव्हॅल्यूड ज्या अमाऊंट्स आहेत त्या आपल्या बॅलन्स शीटला जाणार आहेत. म्हणजे आपण एंट्री करू तेव्हा या दोघांमधला जो डिफरन्स आहे आता 35,000चे फर्निचर होते बट ते रिड्यूस करून त्यांनी अमाऊंट किती केले तर 25,000. मग या दोघांमधला जो डिफरन्स आहे जेवढ्यानी अमाऊंट त्याची रिड्यूस झाली आहे आता फर्निचरची अमाऊंट जी आहे ती 10,000ने रिड्यूस झालेली आहे. सो आपण एंट्रीमध्ये जे फर्निचर घेणार आहोत तिथे अमाऊंट 10,000 जाणार आहे. सो ह्याचे सगळे ॲसेट्स आहेत ते किती अमाऊंटने रिड्यूस झालेत ती जी अमाऊंट आहे ही आपली जर्नल एंट्रीजमध्ये आपण रेकॉर्ड करायची आहे. सी 11th एंट्री जी 11वी एंट्री आहे ती बघा कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. फर्निचरची बॅलन्स शीट मधली व्हॅल्यू 35,000 आहे. रिव्हॅल्यूड अमाऊंट 25,000 आहे. सो 10,000ने फर्निचर आहेत ते रिड्यूस झालेले आहेत. सो त्यांचं जेवढं रिडक्शन झालेलं आहे ती अमाऊंट आपल्याला इथे रेकॉर्ड करायची दॅट इज 10,000. सेम स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेडचं पण तेच झालंय 80,000चा स्टॉक होता बट त्याची जी रिव्हॅल्यूड अमाऊंट आहे 68,000 आहे. सो त्याचं जितक्या अमाऊंटने रिडक्शन झालेलं आहे ती अमाऊंट आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. दॅट इज 12,000. नेक्स्ट इज लँड अँड बिल्डिंग. अँड डेटर्स. आता लक्षात घ्या आपली जी इथे 10वी जी एंट्री केली आपण इथे गुडविल पेटेंट्स देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे आपण राईट ऑफ केलेले आहेत. सो आता ही एंट्री जी आहे इथे ॲसेट आपण राईट ऑफ केलेत या एंट्रीमध्ये ॲसेट जे ते रिव्हॅल्यूड झालेत. ही कंबाईन एंट्री सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे एकच
capital reduction account debit, to goodwill, patents, profit and loss account, preliminary expenses, furniture, stock in trade, land and building, debtors. हे तुम्ही कंबाईन एंट्री एकच करू शकता आणि त्यांचा जो टोटल आहे ती एकच कॅपिटल रिडक्शनला जाऊ शकते. बट इथे जे ॲसेट आहेत ते एंटायरली राईट ऑफ केलेत म्हणून मी इथे वेगळी एंट्री केली आणि इथे जे रिव्हॅल्युएशन होतं ते मला तुम्हाला दाखवायचं होतं. सो मी इथे सेपरेट दोन्ही एंट्र्या केल्यात. पण तुम्ही इथे कंबाईन एंट्री सुद्धा करू शकता. त्यांची जी ॲसेट जे रिव्हॅल्यूड झाले त्यांची जी टोटल आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची आहे कॅपिटल रिडक्शनला. Next, seventh adjustment, secured loan of rupees 1,50,000 at 12% per annum is to be obtained by mortgaging land and building for repayment of bank overdraft, bills payable and reconstruction expenses. So इथे जे secured loan आहे ते कंपनीने घेतलेलं आहे. कंपनीकडे 1,50,000 आलेले आहेत. त्यांनी लोन घेतलेलं आहे बाय मॉर्गेजिंग लँड अँड बिल्डिंग. सो इथे आपलं जे बँक बॅलन्स इथे ॲसेट साईडला जरी दिलेला नसला तरी आपण जे लोन रिसिव्ह केलंय, जे लोन घेतलेलं आहे, ऑब्टेन केलेलं आहे ते 1,50,000 असणार आहे आणि त्या 1,50,000 मधून आपल्याला बिल्स पेएबल आहेत ते आपण पेड केलेले आहेत. आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट पेड करायचं आहे. रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला पेड करायचे आहेत. फर्स्ट जे आपण लोन घेतलेलं आहे त्याची एंट्री जाईल. Bank account debit to 12% secured loan account. $1,50,000 आपण लोन घेतलेलं आहे. Bank account debit to 12% secured loan. फर्स्ट लोन ऑब्टेन केल्याची एंट्री झाली आहे. नेक्स्ट आता या 1,50,000 मधूनच आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे तो पेड करायचा आहे. रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला पेड करायचे आहेत. सो बँक ओव्हरड्राफ्ट 50,000चा आहे जो आपल्याला पेड करावा लागणार आहे अँड रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 15,000चे आहेत ते आपल्याला पेड करायला लागणार आहेत. सो द एंट्री इज रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस आपण पेड करणार आहोत. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट जे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस सांगितलं आपल्याला पेड करायला दॅट इज 15,000. देन बँक ओव्हरड्राफ्ट आपण पेड करायचा आहे. बँक ओव्हरड्राफ्ट हा बँकमधून जाणार आहे. बँक ओव्हरड्राफ्टची जी अमाऊंट आहे दॅट इज 50,000. सो हे 50,000 जी अमाऊंट आहे ती आपण जे लोन ऑब्टेन केलं 1,50,000 त्यातून पेड करणार आहोत. सो बँक ओव्हरड्राफ्ट 50,000 to bank account 50,000. आपल्या सगळ्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या पास करून झालेल्या आहेत. जर्नल एंट्रीज समजल्यात सगळ्यांना? Yes. Yes. वर्किंग नोट जे होतं प्रेफरन्स डिव्हिडंडचं ते समजलंय का सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. ओके. सो आपण आता कॅपिटल रिडक्शन अकाउंटला याचे सेकंड इफेक्ट जे आहेत कॅपिटल रिडक्शन अकाउंटला द्यायचे आहेत. फर्स्ट एंट्रीमध्ये आपण 10% फर्स्ट एंट्रीमध्ये आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. रिडक्शन झालेलं आहे 2 लाखचं.
सो ते आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला रेकॉर्ड करायचंय. फर्स्ट प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट आहे 2 लाख. सो प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आहे ते आपण कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला घेतोय. अमाऊंट 2 लाख. नेक्स्ट इज इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते आपण रिड्यूस केलेलं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला 8 लाख रुपीज जे आहे ती अमाऊंट जाणार आहे बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 8 लाख रुपीज. Then next is 12% debentures account. So 12% डिबेंचर जे आहे ते 7,50,000 होते ते आपण सॅटिस्फाय करून झालेले आहेत. कॅपिटल रिडक्शन ची व्हॅल्यू आहे 50,000. सो ती 50,000 आपल्याला अमाऊंट जी आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची. नेक्स्ट क्रेडिटर्स जे आहेत 20,000 त्यांचा जो क्लेम आहे तो रिडक्शन झालेला आहे, तो रिड्यूस झालेला आहे. सो त्याचा इफेक्ट आहे तो कॅपिटल रिडक्शनला द्यायचा आहे बाय क्रेडिटर्स 20,000. नेक्स्ट प्रेफरन्स डिव्हिडंड आपण पेड केलाय बँकमधून 40,000 अमाऊंट जी आहे ती आपण प्रेफरन्स डिव्हिडंडची ती जी पेड केलेली आहे. सो इथे कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला आपण जो प्रेफरन्स डिव्हिडंड पेड केलेला आहे ते रेकॉर्ड होईल टू बँक अकाउंट